आज आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल माहिती घेणार आहोत. ती अभिनेत्री एकदम अशा टॉपला आलेली होती. तिला सगळीकडे प्रसिद्धी मिळत होती आणि अचानकपणे ती गायब झाली होती. पण नंतर असं कळलं की ती एक आदर्श पत्नी म्हणून समोर आली, आदर्श माता म्हणून समोर आली, आदर्श व्यावसायिक म्हणून समोर आलेली होती. आणि आज आपण अशाच अभिनेत्रीच्या बद्दलच्या गोष्ट पाहणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत. कारण आपण असं अनेक बघितलं आहे की अभिनेत्री येतात, त्यानंतर त्यांना पैसा प्रसिद्धी सगळं मिळतं, नंतर त्या बरबाद होतात. पण आजची कहाणी एका यशस्वी अभिनेत्रीची आहे. त्यांचं नाव आहे फरदीन. फरदीन यांचा जन्म 1973 मध्ये चेन्नईमध्ये झालेला होता. वडील आहेत ते मुस्लिम होते आणि आई जी आहे ती हिंदू होती आणि अशा परिवारामध्ये ती जन्माला आलेली होती. पण अभिनयाचा आणि यांचा काही काडीचा संबंध नव्हता. पण यांच्या आई ज्या आहेत त्या रीना रॉय आणि बरखा रॉय यांच्या मैत्रिणी होत्या, बालपणीच्या मैत्रिणी होत्या. एवढंच काही यांचा संबंध होता. आणि आता हे फरहीन ज्या आहेत त्या मायानगरीमध्ये आल्या, चित्रपटसृष्टीमध्ये आल्या, तर त्यांनी प्रचंड स्ट्रगल केलं, प्रचंड त्रास सहन केला, प्रचंड अडचणींचा पहाड. असलं काही नव्हतं. म्हणजे मुळामध्ये एकदम सहज त्यांना सिनेमा मिळालेला होता. म्हणजे त्यांच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी एक सहज त्यांचा फोटो शूट केला होता. आता ऑलरेडी दिसायला त्या सुंदर होत्याच आणि बिल्डिंगमध्ये एक निर्माते राहत होते. त्यांनी तो सहज फोटो बघितला आणि त्यांना ते सहज आवडलं आणि सहज त्यांनी पहिल्या चित्रपटात घेतलं. इतकं पण सहज नसतं, पण एवढं स्ट्रगल नव्हतं त्यांचं की जे त्यांनी, आणि स्वतः त्यांनी फरहीन यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलेलं होतं. तर अशा पद्धतीनं त्यांचा 1992 मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये त्यांना संधी मिळते आणि फरहीन खान या चित्रपटसृष्टीमध्ये येतात. पहिला चित्रपट होता जान तेरे नाम. जान तेरे नाम हा चित्रपटातली गाणी आजही आपण ऐकतो. कदाचित ते आता पुढं बघूच आपण. तर हा त्यांचा पहिला चित्रपट होता आणि त्या चित्रपटाचं 91 मध्ये शूटिंग झालं होतं, 92 मध्ये तो प्रदर्शित झालेला होता आणि पहिल्या चित्रपटामधून त्या सुपरस्टार झालेल्या होत्या. त्यांच्याबरोबर ते होते रोनित रॉय, म्हणजे अदालत वगैरेमध्ये काम करणारे जे वकील आहेत ना, ते वकील यांच्याबरोबर ते होते. आता ते असे गब्दुल बिब्दुल झालेले आहेत, पण त्यावेळेस असे लुकडे सुकडे आणि दिसायला पण जरा सुंदर होते. तर त्यांच्याबरोबर पहिला चित्रपट आला बॉक्स ऑफिसवरती, म्हणजे त्या पद्धतीनं सो चाललेला होता. पण त्याच्यामध्ये त्यांचं नाव वगैरे सगळीकडे झालेलं होतं. त्याच्यातलं एक गाणं आहे बघा, कल कॉलेज बंद हो जाएगा, हम अपने घर को जाएंगे वगैरे वगैरे. पण ते गाणं आजही आपण ऐकतो आहोत. तर अशा पद्धतीची अजरामर गाणी त्याच्यामध्ये होती आणि अनेक कॉलेजमधले जे प्राणी आहेत तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू वगैरे येतात हे गाणं ऐकताना, असं मला कोणीतरी सांगितलं होतं. तर अशा पद्धतीनं आता त्यांचं ते सुरुवात झालेली होती. जान तेरे नाममधून त्यांनी म्हणजे पदार्पण केलं होतं आणि टॉपच्या अभिनेत्री बनल्या होत्या आणि त्या दिसायला माधुरी दीक्षितसारख्या दिसायच्या आणि त्याच्यामुळे मग त्यांना माधुरी दीक्षितची डुप्लिकेट कॉपी वगैरे पण काही लोकांनी म्हटलेलं होतं. पण माधुरी दीक्षितबद्दल मला एक गोष्ट इथं सांगतो की माधुरी दीक्षित हिच्याबद्दल मला अनेक लोक म्हणतात की त्यांच्यावरती व्हिडिओ बनवा. आता तुम्हीही सांगा बनवायचा की नाही. पण काय होतं की मराठी भाषा ही इतकी समृद्ध आहे, इतकी सुंदर आहे, इतकी गोड आहे. पण माधुरी दीक्षितनी किती मराठी चित्रपटात काम केलं आणि ज्या वेळेस मराठी चित्रपटाला गरज होती की एखादी अभिनेत्री हिंदीमधली म्हणजे हिंदीमध्ये प्रसिद्ध असणारी अभिनेत्री तिने जर मराठीमध्ये काम केलं तर मराठी चित्रपटाला अजून चांगला फायदा झाला असता. पण त्यावेळेस मराठी चित्रपटांना ज्यांनी दुय्यम लेखलं, मराठी भाषेला ज्यांनी दुय्यम लेखलं आणि आज ज्यावेळेस तुमचा काळ होता त्यावेळेस तुम्ही मराठीमध्ये काम केलं नाही आणि ज्यावेळेस आता तुम्ही अगदी म्हाताऱ्या झाला त्यावेळेस मग तुम्हाला मराठी दिसायला लागले आणि मग तुम्ही मराठीमध्ये काम करायला लागले. हे खंत कुठेतरी मनाला वाटते एक मराठी माणूस म्हणून. आणि त्याच्यामुळे मग मला माधुरी दीक्षित यांच्याबद्दल म्हणजे ह्यांच्यावरती काही व्हिडिओ बनवावा किंवा त्यांचं काही गुणगान गावं असं बिलकुल वाटत नाही. पण तरीही जर खाली कमेंट आले तर मी त्यांच्यावरती व्हिडिओ बनवेल, पण तो माझी मजबुरी असेल, कारण तो तुमची डिमांड असेल तरच मी बनवेल. बाकी मला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे की माधुरी दीक्षितसारख्या अभिनेत्रीवरती बनवावं, कारण ज्यांनी मराठीमध्ये काम करायला पाहिजे होतं. अरे नाना पाटेकर असतील किंवा बाकी कितीतरी अभिनेत्री आहेत की त्यांनी मराठीत काम केलं होतं. आणि इतकं पण आपली भाषा ही मातृभाषा आहे, ती कधीच हलकी असू शकत नाही. असो ठीक आहे, जाऊ द्या तो विषय. मनातल्या भावना मी व्यक्त केल्या फक्त. तर 1992 मध्ये फरहीन यांनी कन्नड चित्रपटात पण काम केलं होतं. तर हल्ली मेश्रू अशा पद्धतीचा चित्रपट होता, त्याच्यात त्यांनी काम केलं होतं. तो त्यांचा पहिला कन्नड चित्रपट होता. त्यानंतर 93 मध्ये त्यांनी सक्सेसफुल म्हणजे त्यांचा तो जो काळ होता तो आता एकदम यशाचा काळ सुरू झालेला होता आणि बॅक टू बॅक चित्रपट यायला लागले होते. त्याच्यामध्ये मग सैनिक आला होता, आक्का तुफान, तहकीकात आणि दिल की बाजी
मेरी आन अशा पद्धतीचे चित्रपट आलेले होते आणि ते चित्रपट चांगल्या पद्धतीनं चाललेले होते आणि वर्ष 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळालेली होती आणि अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये त्यांना नाव मिळालेलं होतं आणि चित्रपट मिळत होते आणि अनेक निर्माते आता त्यांच्याकडे यायला लागलेले होते. 1993मध्ये फरहीन यांनी शाहरुख यांच्याबरोबर म्हणजे फरहीन यांना अशी ऑफर आली होती शाहरुखच्या बाजीगर चित्रपटाची. पण त्यावेळेस त्या कमल हसन यांचा चित्रपट होता कलैगन, तर त्या चित्रपटाचं काम चाललेलं होतं. त्यामुळे तारखा जुळल्या नाहीत आणि बाजीगर चित्रपटाला त्यांना त्याच्यामध्ये काम करायला मिळालं नाही आणि मग त्यांच्या जागी शिल्पा शेट्टीनं काम केलेलं होतं. नंतर हा चित्रपट जो आहे तो प्रचंड गाजलेला होता. त्यानंतर पुढच्याच वर्षी यांचा साजन का घर चित्रपट होता, त्याच्यामध्ये यांनी काम केलं होतं. त्यानंतर नजर के सामने या चित्रपटातही यांनी काम केलं होतं आणि दक्षिणेतले जे चित्रपट आहे त्याच्यामध्ये पण यांनी काम केलं होतं. तर अशा दक्षिणेत त्यांचं नाव होतं बिंदिया नावाने त्या ओळखल्या जात होत्या. आता बॉलिवूड, कन्नड, तमिळ चित्रपटात त्या काम करत होत्या आणि अक्षय कुमार, गोविंदा, रोनित रॉय यांसारख्या कलाकाराबरोबर ते काम केलेलं होतं. आता 90च्या दशकामध्ये फरहीन यांची गणना बॉलिवूडमधल्या सुंदर अभिनेत्रींमध्ये केली गेलेली होती आणि त्यांचे चित्रपट जे आहेत आता त्याच्यामध्ये काही नावं समोर येतात. त्यामध्ये फौज आहे, अनामत आहे, शिव आहे, राजा सोलोमन आहे, अग्निप्रेम, थाली अशा पद्धतीनं अनेक चित्रपट त्यांचे गाजलेले होते. करिअरच्या त्या एकदम शिखरावरती होत्या आणि याचवेळी त्यांची ओळख मनोज प्रभाकर नावाच्या क्रिकेटरबरोबर झालेली होती. आता मनोज प्रभाकरनं संध्या नावाच्या महिलेबरोबर ती लग्न केलं होतं आणि त्यांना एक मुलगा होता, त्याचं नाव आहे रोहन. आणि पुढं यांचं प्रभाकर यांचं वैवाहिक जीवन जे आहे ते अडचणीत आलेलं होतं आणि याच काळामध्ये फरहीन यांची भेट झाली होती 1993मध्ये. मुंबईमधल्या ट्युलिप स्टार हॉटेल जे आहे त्या हॉटेलच्या जिममध्ये यांची भेट झाली होती आणि फरहीन त्या जिममध्ये नियमित जात होत्या आणि त्या ठिकाणी मनोजसुद्धा येत होते आणि पहिल्याच दिवशी जिममध्ये ज्यावेळेस त्या पोहोचल्या त्यावेळेस तिथं ऑटोग्राफ घेण्यासाठी काही मंडळी ह्या प्रभाकर यांच्या आजूबाजूला होती आणि फरहीन यांना क्रिकेटबद्दल जास्त काय माहीत नव्हतं. त्यांनी कधी प्रभाकर यांना पाहिलेलं पण नव्हतं आणि त्यावेळेस त्या गर्दीमध्ये त्यांनी विचारलं की हा सुंदर दिसणारा तरुण कोण आहे आणि त्या इतक्या जोरामध्ये त्यांनी बोललं की ते मनोजला पण ऐकायला गेलेलं होतं आणि नंतर मग आता ह्याला कळलं की ती आपल्यावरती म्हणजे आता हे झाल्यानंतर बोलणं वगैरे सुरू झालं होतं वगैरे आणि ओळख वगैरे वाढत गेली. त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यानंतर मग तिला सगळं कळलं की हा एक प्रसिद्ध क्रिकेटर वगैरे आहे आणि तो हिला ओळखत होता पण ही त्याला ओळखत नव्हती. नंतर मग चांगलीच ओळख दोघांची झाली आणि मग हळूहळू इतके चांगले मित्र झाले की नंतर पार अगदी म्हणजे त्यांनी अगदी लग्नापर्यंत विषय गेलेला होता. पण याच्यामध्ये आता त्या प्रभाकर यांच्या लग्नामध्ये वैवाहिक अडचण होती, ती म्हणजे पत्नी जी आहे त्यांच्याबरोबर ती घटस्फोट झालेला नव्हता पण त्यांच्याबरोबर तिथे जवळ पण नव्हते, त्यांच्यात दुरावा निर्माण झालेला होता आणि त्याच्यामुळे मग त्यांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि नंतर मग पत्नीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोट झाल्यानंतर मग फरहीन यांनी आपलं करिअर सोडलं आणि मनोजबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 1993 पासून 2008पर्यंत हे रिलेशन टिकलं होतं. 2008मध्ये प्रभाकर यांचा घटस्फोट होतो. 9मध्ये म्हणजे हिंदू रीतिरिवाज जो आहे त्याप्रमाणे दोघांचं लग्न होतं. दोघांना 2 मुलं होतात आणि म्हणजे त्यांच्या मुलांचं नाव आहे राहिल आणि मानववंश अशा पद्धतीची 2 मुलं झाली आणि आता प्रभाकर यांचा मोठा मुलगा जो आहे रोहन म्हणजे पहिल्या बायकोपासूनचा आणि रोहनची पत्नी ही त्यांच्या कुटुंबासमवेत वेगळी राहते आहे आणि फरहीन हे लग्नानंतर म्हणजे मनोज प्रभाकर यांच्याबरोबर ते आणि त्यांची मुलं अशा पद्धतीनं हे राहत आहेत. आता फरहीन प्रभाकर जे आहेत आता लग्न झालं बराच काळ झालेला आहे आणि त्या सोशल मीडियावरती वगैरे पण सक्रिय आहेत आणि ते सतत त्यांचे फोटो वगैरे टाकत राहतात. इंस्टाग्रामवरती पण फरहीन प्रभाकर नावानं त्यांचं अकाउंट आहे आणि सध्या त्या कौटुंबिक जीवनामध्ये व्यस्त आहेत आणि त्या कौटुंबिक जीवनाचा ते आनंद घेत आहेत. त्याचबरोबर त्या स्वतःचा व्यवसाय पण सांभाळत आहेत. फरहीन यांची हर्बल स्किन केअर प्रॉडक्टची कंपनी आहे म्हणजे नॅचरल हर्बल नावाची एक कंपनी आहे हे आणि ऑरेगन स्किन केअर लाईन अशा पद्धतीची पण एक कंपनी आहे. तर या पद्धतीच्या कंपन्या त्या सांभाळत आहेत आणि मनोज प्रभाकर हे सुद्धा त्यांच्याबरोबरती आहेत आणि त्यांचा बिझनेस जो आहे तो करोडोच्या घरामध्ये आहे. नैनितालमध्ये त्यांचा होमस्टेसुद्धा असतो आणि सध्या चित्रपटसृष्टीपासून जरी दूर असल्या तरी व्यवसायात आणि कुटुंबामध्ये त्या गुंतलेल्या आहेत आणि आता मुलं मोठी झालेली आहेत आणि पुन्हा एकदा त्यांना असं वाटतं आहे की फरहीन यांना वाटतं की त्या पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळावं. पण आता त्या
कदाचित काही चित्रपटामध्ये पण दिसतील. अशा पद्धतीने एक टॉपला असलेली अभिनेत्री अचानकपणे गायब होते, पण ती गायब झाल्यानंतर काय करते आणि तिच्या आयुष्यामध्ये काय घडतं ते आपण थोडक्यामध्ये बघितलं होतं. तर ही आहे या अभिनेत्रीची थोडक्यात वाटचाल. बरं, याबद्दल आता तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.